नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, विचार करा, अंधाऱ्या रात्री शेतात काम करत असताना किंवा रस्त्याने चालताना जर एखाद्या असहाय्य बहिणीच्या पायाशी काळा बनून अत्यंत विषारी नाग येऊन ठेपला आणि डॉक्टर किंवा वैद्य मौलानुमौल दूर असतील तर तिच्या प्राणांचे रक्षण कोण करेल? श्री गजानन विजय ग्रंथात आणि भक्तांच्या अनुभवात दडलेली एक अशी अंगावर काटा आणणारी, काळजाचा ठोका चुकवणारी सत्यकथा आहे. जेव्हा एक गरीब भक्ताने आपल्या लाडक्या बहिणीच्या हातावर आणि गळ्यात शेगावच्या मठातून आणलेला साधा धागा बांधला होता. लोक त्या धाग्याला पाहून हसले, पण त्या बहिणीचा आपल्या गजानन दरबारावर ठाम विश्वास होता. आणि एका दुर्दैवी रात्री जेव्हा साक्षात मृत्यूच्या रूपात एक भयंकर विषारी नाग त्या बहिणीला डसण्यासाठी धावून आला, तेव्हा महाराजांच्या त्या साध्या धाग्याने असा काय चमत्कार केला? नागाचा फणा त्या धाग्यासमोर येताच नाग शांत कसा झाला आणि वैद्यांनी हात टेकल्यानंतरही गजानन महाराजांच्या नामाच्या सुरक्षा धाग्याने त्या बहिणीचे प्राण कसे वाचवले? आपल्या कुटुंबाला आणि बहिणीला सर्व प्रकारच्या आघात, अपघात आणि सर्पदंशासारख्या भयानक संकटांपासून वाचवणारा हा सुरक्षा धागा नक्की काय आहे? आजच्या या विशेष प्रदीर्घ व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत. शेगाव दरबारच्या परंपरेतील अंगावर काटा आणणारी अलौकिक कथा, सर्पदंशांपासून बहिणींचे रक्षण करणारा सुरक्षा धागा. जर तुम्ही गजानन महाराजांचे सच्चे भक्त असाल आणि संकटांच्या काळात महाराजांच्या चमत्कारावर तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या अलौकिक कथेला. भक्तांनो, ही कथा आहे एका निष्ठावंत भक्ताची आणि त्याच्या लाडक्या बहिणीची. तो भक्त शेगावच्या गजानन महाराजांचा परम उपासक होता. वर्षानुवर्ष तो नियमितपणे शेगावची वारी करायचा. त्याच्या कुटुंबात त्याची एक लहान बहीण होती, जिच्यावर त्याचे जीवापाड प्रेम होते. एकदा शेगावला दर्शनासाठी आलेला असताना त्याने महाराजांच्या मंदिरातील पुजारी बुवांकडून गजानन महाराजांच्या चरणी स्पर्श केलेला एक मंतरलेला प्रसादी धागा आणि अंगारा मागून घेतला. त्याच्या मनात एकच भाव होता, माझी बहीण रोज शेतात जाते, रानावनात काम करते, तिला कोणतेही संकट शिवू नये म्हणून माझ्या गजानन महाराजांचे हे अभय कवच तिच्या पाठीशी असावे. त्याने घरी जाऊन अतिशय श्रद्धेने तो धागा आपल्या बहिणीच्या मनगटावर आणि गळ्यात बांधला आणि म्हणाला, ताये, हा साधा धागा नाही, हा आपल्या शेगावच्या रायाचा सुरक्षा धागा आहे. हे तुझे सर्व संकटांपासून रक्षण करेल. दिवस जात होते आणि एका पावसाळ्याच्या अंधाऱ्या रात्री ती बहीण शेतातील काम आटपून घराकडे परतत होती. चिखलमय रस्ता, हातात मिणमिणणारा दिवा आणि काळोखाचे साम्राज्य. वाटेत एका दाट झुडपाजवळून जात असताना तिचा पाय नकळत एका मोठ्या काळ्या नागावर पडला आणि तो नाग अत्यंत विषारी आणि क्रोधाने फणाणलेला होता. त्याने तात्काळ आपला भव्य फणा काढला आणि त्या बहिणीच्या पायावर जोरदार फुटकारा सोडला. ती बहीण भीतीने थरथरली. तिची किंचाळी निघणार इतक्यात तिला आठवले की तिच्या गळ्यात आणि हातावर महाराजांचा तो सुरक्षा धागा आहे. तिने एक क्षणाचाही विलंब न करता डोळे मिटले, हातातील धाग्याला स्पर्श केला आणि मोठ्याने हाक मारली, धाव गजानन दादा, माझ्या रक्षणाला धावू नये. गणगण गणात बोते. आणि भक्तांनो,
तिथे असा चमत्कार घडला जो पाहून कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. जो नाग तिच्या पायाला दंश करण्यासाठी तोंड उघडून पुढे आला होता, तो नाग अचानक त्या सुरक्षा धाग्याच्या तेजापुढे स्तब्ध झाला. त्या साध्या धाग्यातून एक अप्रत्यक्ष सुवर्ण प्रकाश किरण बाहेर पडले. नागाने आपला फणा खाली झुकवला, जणू तो साक्षात गजानन महाराजांच्या अभय कवचाला नमन करत होता. नागाने तिला दंश न करता मागच्या मागे आपले तोंड फिरवले आणि शांतपणे झुडपात निघून गेला. बहिणीच्या अंगावर काटा आला. ती जागीच गुडघ्यावर बसली आणि महाराजांच्या नामाचा गजर करत ढसाढसा रडू लागली. जेव्हा तिच्या भावाला आणि गावकऱ्यांना हे कळले तेव्हा सर्वजण धावत आले. वैद्यांनी तपासले असता तिच्या शरीरावर दंशाची एकही खूण नव्हती. तिने भावाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, भावा, तुझ्या या धाग्याने आणि गजानन महाराजांच्या नामस्मरणाने आज मला साक्षात मृत्यूच्या दाढेतून परत आणले आहे. भक्तांनो, श्री गजानन विजय ग्रंथात आणि आपल्या परंपरेत सांगितलेले हे प्रसंग आपल्याला शिकवतात की सद्गुरूंचा धागा आणि त्यांचे नामस्मरण ही केवळ एक वस्तू नाही, तर ते ब्रह्मांडीय अभयकवच आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने महाराजांचा गंडदोरा किंवा अंगारा जवळ ठेवता आणि मुखात गणगण गणात बोते या मंत्राचा जप ठेवता, तेव्हा जगातील कोणतीही विषारी शक्ती किंवा नकारात्मकता तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. या प्रवासात, संसारात आणि आयुष्यात तुमच्या बहिणीचे, भावाचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी गजानन महाराजांच्या या सुरक्षा धाग्याचा आश्रय नक्की घ्या. भक्तांनो, महाराजांच्या या अगाध महिमेचे स्मरण करा आणि आपल्या सर्व बहिणींचे व कुटुंबियांचे नामस्मरणाच्या धाग्याने रक्षण करा. आपला हा शेगाव दरबार परिवार तुमच्या भक्तीमुळे दिवसेंदिवस मोठा होत आहे. जर तुम्हाला आजची ही अंगावर काटा आणणारी अलौकिक सत्यकथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा, जय गजानन आणि गणगण गणात बोते. हा पावन व्हिडिओ तुमच्या घरातील सर्व बहिणींपर्यंत, भावांपर्यंत व भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेत आणि विचारामध्ये. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री संत गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.